नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात द महाराष्ट्रीयन रोडकास्ट, अर्थातच रोडवरचा पॉडकास्ट. आणि मी आहे आपला लाडका मित्र गौरव उपासनी. आणि आता आपण या एपिसोडमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण महाराष्ट्रीयन असून, आपली मायबोली मराठी असून, आपण मराठी चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये जाऊन का बरं बघत नाही? हिंदी बघतो, साऊथ इंडियन बघतो, हॉलिवूडचे देखील बघतो, पण मराठी चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन, मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तिकिटाचे पैसे खर्च करून का बघत नाही? काय असेल त्याचं मुख्य कारण? चला समजून घेऊया. आजकालच्या युथवाल्यांना फक्त हे पाहिजे, ॲडव्हेंचरस, हॉरर, तसे त्यांना पाहिजे. आणि आपल्या मराठी कल्चरमध्ये तसे येत नाहीत. ज्या प्रकारचे पिक्चर बनले पाहिजेत मराठीमध्ये, तसे पिक्चर बनायला पण थोडा टाईम लागतो. कारण खूप कमी पिक्चर आहेत जे लोकांना खरंच एक मनातून आतून भावना येतं बघण्यासारखे. जसं मुळशी पॅटर्न झालं, हे पिक्चर लोकांनी बघितले, सैराट झाले, लोकांनी फेमस केले. आता एक दोन मूवीज होते जे मला अजूनही लक्ष आहे, ते मी किती वेळा पण बघू शकतो. एक म्हणजे फास्टर फेनी आणि दुसरा म्हणजे झॉम्बी होती. ती असे दोनच होते ज्याचे जेनर्स वेगळे होते आणि त्या दोन पिक्चरमध्ये म्हणजे 3 ते 4 वर्षांचा अंतर होतं. ती एक वेगळा जेनर येण्यासाठी खूप अंतर लागतं. आणि तो असा नवीन मराठीत होता, डायरेक्ट झॉम्बीवाली मूवी झॉम्बीजवरती बेस्ड होता आणि तो पण मराठीत होता. तो स्टार्टिंगला तो एवढा पहिले 2-3 वीक जास्त नाही चालला, पण त्याच्यानंतरचं उलट तो जास्त चांगला चालला. मराठी पिक्चरचं असं आहे, जे ऑब्झर्व केले, मराठी पिक्चरमध्ये आजकालचे म्हणजे किंवा 5-10 वर्षात आपण जे बघतोय, क्वालिटीवाले पिक्चर खूप कमी आलेले आहेत. जे काही पिक्चर येतात बऱ्यापैकी आपले कॉमेडी पिक्चर येतात. आणि कॉमेडी पण असे असतात की जे सर्वसामान्यांना धरून नसतात. म्हणजे जर आपण बघितलं तर एखादा आला तर गावाकडचाच पिक्चर येईल, आला तर एखादा शहरातलाच येईल. त्यांनी सर्वसामान्य पिक्चर असे काढायला पाहिजे जेणेकरून सगळं पूर्ण महाराष्ट्रातलं पब्लिक असेल ते बघेल. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, मराठीचा एक नेहमीचा बाज राहिलेला आहे कॉमेडी. बाकीच्या तुम्ही मूवी बघितल्या हिंदी, बॉलिवूड म्हणा किंवा साऊथ इंडियन म्हणा, त्याच्यात वेगळे कन्सेप्ट असतात. पण मराठी मूवी आहेत ना, अजूनही आत्ता तरी भरपूर चेंजेस होत आहेत रिसेंटली. बट आत्तापर्यंत पाहिलं तर तुम्ही एकच बाज घेऊन चालताय, तर कॉमेडी कॉमेडी कॉमेडी. आपल्याला तो बाज सोडावा लागेल, थोडंसं चौकटीच्या बाहेर पडावं लागेल. एक फर्स्ट थिंग तर आहे, मराठी मूवीजचं जे बजेट असतं ते खूप लो असते. त्यामुळे तिथं ग्राफिक्सची जी स्थिती आहे ती खूप कमी असते किंवा खूप खालच्या स्तराची असते. फार बेसिक लेवलचे ग्राफिक्स तिथे यूज केले जातात. आणि आजकालच्या युगात जेव्हा जिथं आपण हॉलिवूड्स मूवी बघतो, तिथं आपण एक गोष्ट नोटीस करतो की त्या गोष्टी खूप रिअलिस्टिक वाटतात, भलेही ते ग्राफिक्स असो का, कारण की त्यांच्याकडे हाय बजेट्स असतात. आणि एक स्टोरी लाईन पण खूप मॅटर करते की स्टोरी लाईनमध्ये जर तुमच्या तेवढं दम आहे तर कोणाची मूवी विदाऊट ग्राफिक्सची सुद्धा खूप चांगली चालू शकते. स्टोरीज, स्क्रिप्ट्स ते जरा सुधारले पाहिजे. आणि आहेत, असं नाही आहेत मराठी सिनेमांमध्ये पण स्टोरीज आहे, स्क्रिप्ट आहे, पण थोडं अजून टचअप आलं पाहिजे त्याला. म्हणजे लोक पण बघायला येतील अजून जास्त. मी पहिल्या म्हणून तुमचा जो जॉनर असतो फिल्मचा, तो पण आता महाराजांवरती तुम्ही पिक्चर वगैरे काढताय, तुम्ही महाराजांचे म्हणजे किस्से भरपूर आहेत तसे, जे खऱ्यामध्ये म्हणजे घडलेले वगैरे असतील असे किस्से म्हणते ते भरपूर त्यांच्या स्टोरी वगैरे. पण तुम्ही आता समजा तानाजी मालुसरेंवरतीच म्हटलं, त्यांच्यावरती सुभेदार आली, हिंदी इंडस्ट्रीने त्यांच्यावरती तानाजी म्हणून अजय देवगननी मूवी केलेली. त्यानंतर पण माझ्यामध्ये अजून एक मूवी आलेली त्याच्यावरती. तुम्ही एकाच याच्यावर जर काय एवढे पिक्चर काढलेत तर कितीही करून म्हणजे लोक दुसऱ्या ह्याला प्रेफर करणारच. आणि आता तुम्ही जसं म्हणताय, महाराजांची मूवी जर एखादा डायरेक्टर करतो तर त्यांनी दुसरे जे आहेत त्यांनी दुसऱ्या फील्डमध्ये पण जायला पाहिजेच ना. पण जर का तुम्ही असे म्हणजे एकाच जनरामध्ये तुम्ही काढत राहिले तर म्हणजे माणूस शेवटी सॅच्युरेट होतो की बाबा ही मूवी एवढेच हे एकाच बघायला जाऊ का, नक्की काय करू. म्हणजे विविध प्रकारचे सिनेमे पाहिजे आपल्याला, वेगवेगळ्या टाईपचे फील्ड्समध्ये, तर आपण बघायला जाणार. येतच नाही. म्हणजे आता सैराट आला होता, तो थोडाफार लव्हमध्ये, लव्ह ट्रँगल वगैरे तेच सगळं होता. त्याच्यानंतर 5 मूवीज त्याच्याबद्दलच, म्हणजे काय प्रेम वगैरे त्याच्यावरती, त्या अवतीभोवतीच सगळे मूवी झाले होते. म्हणजे फतेह शिकस्ता आला होता, फतेह शिकस्ता आल्यानंतर ते शिवाजी महाराजांचं होतं. मग त्याच्यानंतर फरजंद आला, मग त्याच्यामुळे ते सगळे तसेच सगळे आले, कुठलं काही वेगळं करत नाही. खरं म्हणलं तर मराठी चित्रपट हा असा असतो की तो आपल्या विलेज म्हणजे गावठाण आणि आपलं शहरीकरण या दोन्ही गोष्टीला धरूनच चालतं. आता आजकाल लोकांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आवडतात, मग आपल्या मूवीमध्ये पण आपण थोडेसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण ॲड केली पाहिजेत. कुठले तुमचे पिक्चर्सचे एखादे लोकेशन म्हणा, ते तुम्ही असे निवडा की जे आत्ताचं ट्रेंड आहे. मराठी सिनेमा खूप ब्रिलियंट आहे. आम्ही तर खूप जातो, आम्हाला खूप आवडते. आम्ही आपल्या फॅमिलीला सगळ्यांसोबत जातो. पण डिफरन्स काय आहे, ते एक असा सिनेमा आहे जे मे बी आपण घरी येऊन पण तेवढाच आनंद घेऊ शकतो, कारण ते इमोशनल पर्स्पेक्टिव्हनी जास्त मराठी सिनेमा बनवल्या जातात. टार्गेट ऑडियन्स एक फॅमिली ऑडियन्ससाठी बनवल्या जातात. जास्तीत जास्त मूवीज मला असं वाटतं की जे रिअल लाईफ कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यावर जर बनले तर जास्त, किंवा मग
असे इन्फ्लुएन्शियल मूवी असतील, मोटिवेशनल असतील तर जास्तीत जास्त बघायला मोटिवेशनल बघितले हां मोटिवेशनल बघायला सिनेमे आवडेल. असं आपल्या इथं काय आहे की आपले जे लोक आहे हे लोक एक्झॅक्टली कल्चरला जोडून पण नाही आहे आणि एक्झॅक्टली प्रोग्रेसिव्ह दिसण्याच्या चक्करमध्ये पण प्रोग्रेस्ड नाही आहे. बरोबर आहे. ठीक आहे, हे आडमध्ये कुठेतरी आहे. हां आणि आपल्या मूवीज जर बघितल्या ज्यात चांगल्या मूवीज असतात खरंच त्यांच्याविषयी इतके गहन आहे की ते यांच्या म्हणतो ना आपण समजच्या बाहेर आहे. हे खूप क्लिष्ट विषय असे हां खूपच जास्त सिरियस म्हणा किंवा असे की जे यांना अजून समजायला ऑडियन्स तेवढं मॅच्युअर नाही आहे. बरोबर. आणि काही मूवीज आहेत जे कमर्शियल बनतात टाइमपास सारख्या. हां ठीक आहे, तर ह्या मूवीज का नाही चालत तर याच्या पॅरलल ऑल्टरनेट यांना बॉलिवूडमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुढच्या भागात आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये असं काय आहे की मराठी प्रेक्षक त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो आणि आपल्या चित्रपटांमध्ये त्याच्यातलं आपण काय आत्मसात करू शकतो. आणखीन एक गोष्ट की या पुढच्या भागामध्ये आपण एक खूप महत्त्वाची घोषणा करणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा द महाराष्ट्रीयन रोडकास्ट अर्थात रस्त्यावरचा पॉडकास्ट.